तेल गरम झाल्यावर यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे। यामध्ये धने टाकायचे आहेत। लालसर झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। 5-6 मिनिटांना थांबायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे। या सर्व मिश्रणामध्ये वाळलेलं खोबरं आणि तीळ ॲड करायचे आहेत आणि हे सर्व ग्राइंडरला फिरवायचं आहे आणि यामध्ये ओलं खोबरं सुद्धा टाकायचं आहे। मसाला रेडी झाला आहे। तेल घातलेलं आहे, तेलामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला। यामध्ये मोठे 3 चमचे मिरची पूड घालण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये ॲड केलेला आहे। मोठे 3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे। चिकन शिजवलेलं पाणी यामध्ये घातलं, थोडं गरम केलं की झाला कोल्हापुरी तांबडा रस्सा।